नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. उपयुक्त चालू घडामोडी MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. हा उपक्रम आपण 1 मे 2023 पासून सुरू केला आहे. आज आपण बघणार आहोत 4 मे 2023च्या काही उपयुक्त चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूयात. आजची पहिली बातमी आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाबाबत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण वेगवान देखभाल व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सरकारी मालकीच्या या महामंडळात 51% हिस्सा राज्य सरकारचा राहणार आहे. हे महामंडळ राज्य आणि देशभरात ठेकेदार म्हणून रस्ते, पूल, इमारतींची बांधकामे करणार आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीची कामे राबवण्यासाठी हे महामंडळ काम करणार आहे. राज्याबाहेरील कामातून मिळणारा नफा हा राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची देखभाल आणि पुनर्बांधणीसाठी वापरणार आहे. हे मंडळ PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर ठेकेदार म्हणून बाहेरच्या राज्यात काम करेल. यामुळे सरकारला नफ्याच्या स्वरूपात निधी उपलब्ध होईल. हा नफा शासन राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरू शकेल. आपली पुढची बातमी आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2023. जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताने गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 11 क्रमांकाने घसरण केली आहे. जगातील 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक 161व्या स्थानी गेलेला आहे. तर शेजारील देश पाकिस्तान प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्याचे स्थान 7 अंकांनी वर गेले आहे. पाकिस्तान या यादीमध्ये 150व्या क्रमांकावर आहे. 2022 साली भारताचा क्रमांक 150वा होता. जगभरातील प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेमार्फत हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या स्लाईडमध्ये लक्षात ठेवण्यासारखं तर भारताचा क्रमांक 180 देशांमध्ये 161वा आहे. भारताने 11 क्रमांकाने घसरण केलेली आहे आणि 2022 साली भारताचा क्रमांक 150वा म्हणजे 150वा होता. आणि हा इंडेक्स रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेमार्फत प्रकाशित केला जातो. जागतिक प्रसार माध्यमे स्वातंत्र्य निर्देशांकात 2023मध्ये नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि शेवटच्या स्थानी दक्षिण कोरिया आहे. म्हणजेच प्रसार माध्यमांना सर्वात जास्त स्वातंत्र्य नॉर्वे देशात आहे तर सर्वात जास्त बंधने दक्षिण कोरियामध्ये आहे. आपण बघितलंच की हा निर्देशांक रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येतो आणि याचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. तर लक्षात ठेवायचे की सर्वात जास्त स्वातंत्र्य किंवा या निर्देशांकात नॉर्वे हा पहिल्या क्रमांकावर आहे तर दक्षिण कोरिया हा शेवटच्या क्रमांकावर आहे. आपली पुढची बातमी आहे खाद्यतेलाच्या दरात झालेल्या घटबाबत. भारत हा खाद्यतेलाचा 2ऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. आपण युक्रेनमधून सूर्यफूल तेल आणि अर्जेंटिना आणि दक्षिण अमेरिकेतून सोयाबीन तेलाची आयात करतो. जागतिक बाजारपेठेत असणारी खाद्यतेलाची मागणी कमी झाल्यामुळे आणि देशांतर्गतसुद्धा हीच परिस्थिती असल्यामुळे खाद्यतेलाच्या दरातील घट ही कायम राहिली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान असलेली युद्ध परिस्थितीची तीव्रता कमी झाल्याने आता युक्रेन परकीय चलन मिळवण्याच्या दृष्टीने सूर्यफूल तेलाची निर्यात करत आहे. भारतसुद्धा सूर्यफूल तेलाची भरपूर प्रमाणात आयात करत असल्याने सूर्यफूल तेलाचे भाव सोयाबीन आणि पाम तेलाबरोबर आले आहेत. यात खाद्यतेलाच्या होणाऱ्या जास्त पुरवठा आणि मागणी कमी यामुळे दर कमी झाले आहेत. ब्लॅक ग्रेन सी इनिशिएटिव्ह जे आपण आता पुढे बघणारच आहोत. ब्लॅक ग्रेन सी इनिशिएटिव्हमुळे खाद्यान्नाच्या वाहतुकीला मार्ग मोकळे झाले आहेत.
यामुळे पुरवठा सुरळीत झाला आहे आणि दर कमी झाले आहेत. आपली पुढची बातमी आहे डाटा प्रोटेक्शन बिल संबंधित. केंद्र सरकारने बहुचर्चित डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा सुधारित मसुदा तयार करून जनतेच्या विचारार्थ खुला केला आहे. या मसुद्याचे पूर्ण नाव डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल. हा मसुदा तब्बल 24 पानांचा आहे. हा डाटा प्रोटेक्शन बिल हे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येते. केंद्र सरकारने यापूर्वी 2019 मध्ये सुद्धा हा डाटा प्रोटेक्शन बिल कायद्याचा मसुदा जारी केला होता. मात्र यावर चहूबाजूंनी टीका झाल्यामुळे केंद्र सरकारने तो मागे घेतला. त्यानंतर आता हा नवीन मसुदा सुधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेटा प्रोटेक्शन विधेयकातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय युजर्सच्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर किंवा चोरी करून तो देशाबाहेर पाठवणाऱ्या कंपन्यांना तब्बल 500 कोटी रुपयांचा दंड देणार आहे. याआधी 2019 मध्ये जो मसुदा सादर केला होता त्यात ही तरतूद फक्त 15 कोटी रुपयांची होती किंवा कंपनीच्या आर्थिक उलाढालीच्या 4% दंड, या 4% दंडाची तरतूद त्या मसुद्यात होती. मात्र आता ही तरतूद 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना करण्याची ही तरतूद सुधारित कायद्यात आहे. भारतीय युजर्सची माहिती गैरवापर झाला आहे की नाही याची निश्चिती करून एका वेळेसाठी जास्तीत जास्त 500 कोटी रुपयांचे दंड आकारणी करण्याचे अधिकारही कायदा संमत झाल्यावर बोर्डला मिळणार आहे. कुठल्या बोर्डला? डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाला मिळणार आहेत. आपली पुढची बातमी आहे माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ॲथलीट टोरी बोवीचे निधन. अमेरिकेची माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ॲथलीट टोरी बोवी हिचे अचानक निधन झाले. 32 वर्षीय टोरीचा मृतदेह फ्लोरिडा येथे तिच्या राहत्या घरी आढळला. टोरीने रिओ ऑलिम्पिकमध्ये रिले रेस इव्हेंटमध्ये गोल्डसहित 3 मेडल जिंकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टोरीचा थांगपत्ता नव्हता, त्यामुळे ती बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. अखेर तिचा मृतदेह पोलिसांना तिच्या राहत्या घरी आढळून आला. यात लक्षात ठेवण्यासारखे टोरी बोवीज ही अमेरिकेची होती आणि ती रिओ ऑलिम्पिकमध्ये रिले रेस इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकले. आजची पुढची बातमी देशाच्या सेवा क्षेत्राची वाढ. देशाच्या सेवा क्षेत्राची वाढ सरलेल्या एप्रिल महिन्यात लक्षणीय उच्चांक नोंदविणारी राहिली. नव्याने आलेल्या कामांचा ओघ आणि उत्पादन वाढल्याने सेवा क्षेत्राने 13 वर्षापूर्वीच्या उच्चांकाचा जवळ जाणारा विस्तार नोंदवल्याचे जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले. भारतातील सेवा व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात 62 गुणांवर नोंदविला गेला. ही निर्देशांकाची जून 2010 नंतरची उच्चांकी पातळी आहे. नव्या व्यवसायांमधील वाढ आणि बाजारातील पूरक वातावरण यामुळे सेवा क्षेत्रात वाढ झालेली आहे. अभ्यासलेल्या 4 उपक्षेत्रांपैकी वित्त आणि विमा क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. भारतीय सेवांना एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने कंपन्यांनी सांगितले आहे. निर्यातीत विस्तार होत असल्याचे हे निर्देशक असल्याचे सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. भारताच्या परकीय व्यापारात तूट कमी राखण्यात सेवा क्षेत्राने कायम महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. सेवा क्षेत्राची ही उच्चांकी वाढ भारताच्या परकीय व्यापार शेष असल्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता आपण बघणार आहोत HDFC क्रेडिला. HDFCने क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस विक्रीचा निर्णय घेतला आहे. क्रेडिला ही भारतातील शैक्षणिक कर्ज पुरवणारी सर्वात मोठी गैर बँकिंग संस्था आहे. HDFCची क्रेडिला ही भारतातील पहिली शैक्षणिक कर्ज पुरवणारी संस्था आहे
आणि HDFCने क्रेडीला विक्री करता जेफ्रिन फायनान्शियल ग्रुपकडे जबाबदारी सोपवली. पुढची बातमी बघूया. फोर्ब्सद्वारे 1 मे 2022 ते 1 मे 2023 दरम्यान सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो या पोर्तुगीज खेळाडूने $136 मिलियन कमाईसह अव्वल क्रमांक पटकावला. तर लिओनल मेस्सी हा $130 मिलियन कमाईसह द्वितीय क्रमांकावर आहे. मेस्सी हा अर्जेंटिनाचा खेळाडू आहे. तृतीय क्रमांकावर किलियन एम्बाप्पे हा खेळाडू आहे. एम्बाप्पे हा फ्रान्सचा खेळाडू आहे. या यादीत 1 ते 10 मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. विशेष म्हणजे हे तीनही खेळाडू फुटबॉलशी संबंधित आहे किंवा फुटबॉलपटू आहे. तर यात लक्षात ठेवायचं, पहिल्या क्रमांकावर क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगीजचा खेळाडू, दुसऱ्या क्रमांकावर लिओनल मेस्सी अर्जेंटिनाचा खेळाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे किलियन एम्बाप्पे, तो फ्रान्सचा खेळाडू आहे. आणि यात 1 ते 10 मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. आणि ही यादी आहे फोर्ब्सद्वारे प्रकाशित केलेली 1 मे 2023 ते 1 मे 2022 ते 1 मे 2023 दरम्यानची. पुढची बातमी बघूयात पाम डिओर पुरस्काराबाबत. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मायकल डग्लस यांना 76व्या कान्स चित्रपट महोत्सवात पाम डिओर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा चित्रपट महोत्सव 16 मे ते 27 मे 2023 दरम्यान कान्स, फ्रान्स येथे होणार आहे. तर यात लक्षात ठेवायचे, कान्स चित्रपट महोत्सवात 76व्या कान्स चित्रपट महोत्सवात पाम डिओर पुरस्कार मायकल डग्लस यांना मिळालेला आहे. पुढची बातमी CU चयन म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी निवड. केंद्रीय विद्यापीठात प्राध्यापक पदाच्या निवडीसाठी UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन विद्यापीठ अनुदान आयोगाने एक नवीन पोर्टल सादर केले आहे. हे पोर्टल CU चयन नावाने असेल. या पोर्टलवर विद्यापीठामधील रिक्त जागांबाबत पूर्ण माहिती असेल. या पोर्टलला युनिफाईड रिक्रुटमेंट पोर्टल फॉर मेंबर्स फॉर सेंट्रल युनिव्हर्सिटीज असे म्हणतात. युनिफाईड रिक्रुटमेंट पोर्टल फॉर मेंबर्स फॉर अ सेंट्रल युनिव्हर्सिटीज, CU चयन. पुढची बातमी बघूयात. वेस्ट टू वेल्थ आयडिएशन हॅकेथॉन. पर्यावरणासाठी जीवनशैली लाईफस्टाईल फॉर इकॉनॉमी अभियान आणि चक्राकार सर्क्युलर इकॉनॉमी अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे या संदेशापासून प्रेरणा घेऊन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ 14 मे 2023 रोजी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेस्ट टू वेल्थ आयडिएशन हॅकेथॉन कचऱ्यातून संपत्ती निर्मिती कल्पनाशक्ती हॅकेथॉन आयोजित करत आहे. यात काय आहे लाईफ आणि काय आहे चक्राकार इकॉनॉमी, तर आपण आधी बघूयात चक्राकार इकॉनॉमी किंवा सर्क्युलर इकॉनॉमी. चक्राकार अर्थव्यवस्था. कच्च्या मालाचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करायचा आणि कमीत कमी कचरा निर्माण करायचा. उत्पन्न झालेल्या कचऱ्याचा पुनर्वापर करायचा, म्हणजेच उपलब्ध असलेल्या संसाधनांचे शोषण होणार नाही. यालाच म्हणतात चक्राकार अर्थव्यवस्था किंवा सर्क्युलर इकॉनॉमी. तर यात महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन हॅकेथॉन सुरू केला आहे. वेस्ट टू वेल्थ आयडिएशन हॅकेथॉन, कचऱ्यातून संपत्ती निर्मिती कल्पनाशक्ती हॅकेथॉन. आता बघूयात लाईफबद्दल. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. गुजरातमधील केवडिया येथील एकता नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ऑक्टोबर 2022 रोजी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या उपस्थितीत स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट मोहिमेचा शुभारंभ केला. लाईफ मोहिमेमुळे हवामान बदलाविरुद्धचा लढा लोकशाही प्रधान झाला आहे
आणि या लढ्यात प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार योगदान देऊ शकते. आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची प्रेरणा ही लाईफ मोहीम देते. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट मोहीम म्हणजे प्रो प्लॅनेट पीपल असे P3 मॉडेल असून ते ग्रह संवर्धनाच्या भावनेला प्रोत्साहन देते. पुढची बातमी बघूयात. तेलंगणा राज्य सरकारने ताडी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी गीथा कर्मिकुला भीम नावाने योजना जाहीर केली आहे. कुठली योजना? गीथा कर्मिकुला भीम योजना. ही कोणत्या सरकारने चालू केली आहे? तर तेलंगणा राज्य सरकारची ही योजना आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.